नमस्कार, आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज। आज दिनांक 19 जून 2026। आजच्या 25 ठळक बातम्या। सोने चांदीचे भाव घसरले। सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,46,00,000 आला आहे। चांदीही सुमारे 6,000 रुपयांनी स्वस्त झाली। मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप। आजपासून सुरू झालेल्या संपामुळे मुंबईतील लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत। कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे। महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा इशारा। राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत। विदर्भात उष्णतेची लाट कायम। नागपूर, अमरावती, अकोला भागात तापमान अद्याप उच्च पातळीवर आहे। नागरिकांना दुपारी बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे। मराठवाड्यात महायुतीचे लक्ष विधान परिषद निवडणुकीवर। मराठवाड्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचाराला वेग दिला आहे। राजकीय वातावरण तापले आहे। ऑपरेशन टायगरची राजकीय वर्तुळात चर्चा। महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर चर्चेचा विषय ठरला आहे। विविध पक्षांकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। माहिती अधिकाराबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। माहितीच्या अधिकाराशी संबंधित काही प्रक्रियांमध्ये बदल करण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे। यावर विविध संघटनांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। शेतकरी पेरणीसाठी सज्ज। विदर्भ आणि मराठवाड्यात बियाणे व खतांच्या खरेदीत वाढ झाली आहे। पावसाची प्रतीक्षा करत शेतकरी शेतीची तयारी पूर्ण करत आहे। नागपूरमध्ये पावसाची प्रतीक्षा। मान्सून अद्याप पूर्णपणे दाखल न झाल्याने नागपूरकर उकाड्याने त्रस्त आहेत। पुढील काही दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे। अमरावतीत खरीप हंगामाची लगबग। शेतकरी मशागतीची कामे पूर्ण करत असून पावसाची वाट पाहत आहेत। कृषी विभागाने मार्गदर्शन सुरू केले आहे। हिंगोलीत चक्रीवादळाचा तडाखा। हिंगोली जिल्ह्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झाले। प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत। कच्च्या तेलाच्या दरात घसरण। जागतिक बाजारातील घडामोडींमुळे कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत। याचा फायदा इंधन दरांवर होण्याची शक्यता आहे। भारत UAE ऊर्जा सहकार्य मजबूत। दोन्ही देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात आहे। भारताच्या ऊर्जा सुरक्षेला याचा फायदा होणार आहे। G7 परिषदेत भारताची भूमिका चर्चेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागामुळे G7 परिषदेत भारताच्या भूमिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे। ब्रिटनमधील भारतीयांसाठी दिलासा। भारत आणि ब्रिटन यांच्यातील सामाजिक सुरक्षा करारामुळे भारतीय व्यावसायिकांना फायदा होणार आहे। शेअर बाजारात अस्थिरता। मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे। काही क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला। औरंगाबादमध्ये पर्यटनाला चालना। सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। स्थानिक व्यवसायांनाही याचा फायदा होत आहे। लातूरमध्ये जलसंधारणावर भर। पावसाळ्यापूर्वी तलाव व नाल्यांच्या साफसफाईची कामे वेगाने सुरू आहेत। प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे। बीडमध्ये कृषी कर्ज वाटप वाढले। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यावर बँकांचा भर आहे। परभणीत बियाण्यांची मागणी वाढली। सोयाबीन आणि कापूस बियाण्यांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली जात आहे। नांदेडमध्ये आरोग्य विभाग सतर्क। उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे। चंद्रपूरमध्ये विजेची मागणी वाढली। उष्णतेमुळे विजेचा वापर वाढला असून वीज वितरण कंपन्या सतर्क झाल्या आहेत। गडचिरोलीत विकास कामांना गती। ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांना वेग देण्यात आला आहे। रिक्षा प्रवाशांची लूट वाढल्याच्या तक्रारी। मुंबईत काही भागात रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे आकारल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे। इराण अमेरिका शांतता कराराचा जागतिक परिणाम। दोन्ही देशांतील सकारात्मक घडामोडींमुळे जागतिक बाजारात स्थिरता निर्माण झाली आहे। याचा परिणाम सोने चांदीच्या दरांवर दिसत आहे। महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींमुळे राज्याचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे। आजचा सारांश। सोने चांदीच्या दरातील घसरण, बेस्टचा संप, मान्सूनची प्रतीक्षा, विदर्भातील उष्णतेची लाट आणि महाराष्ट्रातील राजकीय हालचाली हे आजचे सर्वाधिक चर्चेतील विषय आहेत।